म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी प्रगती, समृद्धता आणि संपन्नता येणार आहे त्याचा संबंध पाण्याशी आहे। आणि ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी देवेंद्रजींनी मला सांगितलं की आपल्या सगळ्या योजना प्रकल्प बंद पडले आहेत। तेव्हा मी एक योजना तयार केली, त्याच्यात प्रधानमंत्री सिंचाई योजना आणि एक महाराष्ट्रात त्यांना म्हटलं मला अशा प्रकारचं पत्र लिहून एक बळीराजा योजना तयार केली। टेंभू, म्हैसाळ या सगळ्या जे 50% जास्त कामं झाली होती पूर्ण, त्याला भारत सरकारकडनं पैसे दिले, जवळपास 15,000 कोटी रुपये। त्यावेळी मी वॉटर रिसोर्स मंत्री होतो आणि मला खूप आनंद झाला, कारण गणपतराव देशमुख माझ्याकडे नेहमी यायचे आणि त्यांच्याकडे गणपतरावचं गाव कोणतं आपलं सांगोला, आणि त्या ठिकाणी दुष्काळी भाग होता। आर पाटील आम्ही जेव्हा सिंचनावर वादविवाद व्हायचे, आमच्याकडे मोठा बॅकलॉग होता, त्यावेळी मला आर पाटील म्हणजे एकदा आमच्या कवठे महांकाळ आणि या सगळ्या याच्यात भागात तुम्ही येऊन बघा, तिथेही पाण्याची कमी आहे। त्यामुळे पाणी जिथे आहे तिथे समृद्धता आहे, संपन्नता आहे। आणि मला यावेळी इलेक्शनमध्ये मी जेव्हा वरतून बघत होतो तेव्हा त्या मॅपमधून आणि गुगलवरून बघताना मला एवढा आनंद झाला की मी सोलापूरवरून निघाल्यानंतर मला हिरवेपणा जाणवला, हिरवं दिसलं। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाणी आलं, पाणी आल्यामुळे ऊस लागला, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यामुळे शेतकरी समृद्ध संपन्न झाला। आणि जेव्हा शेतकरी समृद्ध संपन्न झाला तेव्हा राजाराम पाटील सारख्या द्रष्ट्या नेत्यांनी शिक्षण संस्था, हेल्थ सर्व्हिसेस अनेक गोष्टी केल्या। जयंतराव, माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण प्रायोरिटी रुरल, ॲग्रिकल्चर, ट्रायबल याच्यामध्ये जल, जमीन, जंगल आणि जानवरवरच्या टेक्नॉलॉजीला थोडी अजून जास्त देता आली तर बघा। याचं कारण जोपर्यंत गावं समृद्ध संपन्न होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती आणि विकास होऊ शकत नाही। आणि मला अतिशय आनंद आहे की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी ग्रामीण भागाशी संबंधित आहे, त्या संदर्भामध्ये आपण जरूर डेव्हलपमेंट करणारं रिसर्च इन्स्टिट्यूट करा। आता आम्ही बगासपासून, राईस स्ट्रॉपासून आणि सगळ्या बायोमासपासून डांबर तयार केलं आणि हे जे डांबर होतं हे नागपूर जबलपूर रस्त्यावर 1 किलोमीटर रस्ता बांधला आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याचं परीक्षण सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशननी केलं आणि त्यांनी सांगितलं की हा रस्ता प्रचलित पेट्रोलियम बिटुमिनपेक्षा हा अनेक पटींनी चांगला आहे। आणि आता शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला, ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला, आणि आता इंधनदाता नाही तर हवाई इंधनदाता झाला। कारण आपण पानिपतला परळीपासून 1,00,000 लिटर इथेनॉल, 150 टन बायो बिटुमिन आणि 78,000 टन बायो ॲव्हिएशन फ्युएल बनवायला सुरुवात केली। आता तो दिवस दूर नाही आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर विमानं जगातली चालतील आणि भारत त्यात सगळ्यात पुढे राहणार आहे। आणि आता हायड्रोजन हे तर फ्युचरच आहे। माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे आणि त्याचं नाव आहे मिराई। मिराई म्हणजे ती भविष्य, जपानी वर्ड आहे मिराई। आणि म्हणून येणाऱ्या काळात 22 लाख कोटी रुपयाचं जे इम्पोर्ट आहे पेट्रोल, डिझेल आणि फॉसिल फ्युएलचं, यातले बहुसंख्य पैसे शेतकऱ्याच्या पाकिटमध्ये गेले पाहिजे, हे माझं स्वप्न आहे। आणि म्हणून या देशात जर एकदा यातले 10 लाख कोटी जरी आपल्याकडे वळले तर गावातला कुठलाही तरुण मुंबई, पुण्यात नोकरी करायला जाणार नाही, असा माझा विश्वास आहे।